बंधू भगिनींनो, मी सचिन कांबळे. तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करतो. ही गोष्ट निवडणुकीची नाही, ही गोष्ट सिस्टमच्या भीतीची आहे. आमच्या विभागात काही तरुण मुलांनी एक मंडळ उभं केलं. 3 वर्ष त्यांनी कोणाचं नाव न घेता काम केलं. जयंत्या केल्या, मेडिकल कॅम्प लावले, नेत्र तपासणी केली, समाजासाठी उभे राहिले. नारे नव्हते, काम होतं. पोस्टर नव्हते, परिणाम होता. पैसा नव्हता, विश्वास होता. आणि तोच विश्वास राजकारणासाठी सर्वात मोठा धोका असतो. लोक म्हणू लागले, ही मुलं निवडणुकीत उभी राहिली पाहिजेत. ही बातमी पसरली आणि जुन्या राजकारण्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ही मुलं पैशावर उभी नव्हती, जातीत उभी नव्हती, पोस्टरवर उभी नव्हती, ती लोकांच्या विश्वासावर उभी होती. मग काय झालं? डाव खेळला गेला. समोरून विरोध नाही, लढाई नाही, थेट टक्कर नाही, फूट पाडली गेली. लहानशा लालसा, छोटी पदं, थोडी ओळख, थोडी सत्ता आणि एकत्र असलेली मुलं वेगवेगळ्या पक्षात दिसू लागली. वेगवेगळ्या झेंड्याखाली उभी राहिली, एकमेकांविरोधात काम करू लागली. कारण सिस्टमला माहिती आहे, एकत्रित तरुण धोकादायक असतो, पण फुटलेला तरुण फक्त वापरासाठी उपयोगी असतो. ही फक्त आमच्या विभागाची कथा नाही, ही आज 4 राजकारणाची स्ट्रॅटेजी आहे. तरुण उभा राहिला की तोडा, एकत्र आला की फोडा, स्वतःचा विचार करू लागला की गोंधळात टाका, आणि मग म्हणा तरुण चुकीचा आहे. नाही, चूक तर सिस्टमची आहे, जी तरुणांना नेता बनवण्याऐवजी त्यांना वापरण्याचं इंधन बनवते. आज लढाई पक्षांची नाही, निवडणुकीची नाही, नेत्यांची नाही. लढाई आहे एकत्रित विचार वर्सेस फुटलेली तरुणाई यामध्ये. ही गोष्ट इथे संपत नाही मित्रांनो, कारण ही फक्त आमच्या विभागाची कथा नाही, ही तुमच्या गावाची, तुमच्या परिसराची कथा आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुमच्या भागात असंच काही घडलंय का? खाली कमेंटमध्ये फक्त होय किंवा नाही लिहा. कारण एकाची गोष्ट आवाज बनत नाही, पण हजारांची गोष्ट आंदोलन बनते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जय भीम, जय संविधान.